भाज्यांचं घावन करण्यासाठी लागणारं साहित्य: 3 ते 5 मोठे चमचे तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ, पाणी, बारीक चिरलेला पालक, किसलेलं गाजर, अर्धा लिंबाचा रस, तेल. तांदळाच्या पिठात मीठ आणि पाणी घालत ह्याचं सरसरीत पीठ तयार करायचं. गाजर किसून, पालक चिरून घेत ह्या भाज्या तयार पिठात मिसळायच्या आणि वर लिंबू पिळायचं. आता तव्याला तेल लावत यावर घावन घालायचं आणि दोन्ही बाजूंनी खमंग खरपूस भाजून घ्यायचं. झालं आपलं भाज्यांचं घावन तयार. चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 मोठा चमचा पंढरपुरी डाळवं, 4 ते 5 चमचे खवलेलं ओलं खोबरं, कोथिंबीर, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 छोटा आल्याचा तुकडा, चवीनुसार मीठ, चवीनुसार साखर, पाणी, अर्धा चमचा तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्ता. आता चटणीसाठी डाळवं, ओल्या नारळाचा चव, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आलं, मीठ, साखर हे मिश्रण आधी कोरडं आणि नंतर पाणी घालत वाटून घ्यायचं. आता यावर मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्त्याची फोडणी घालायची. झाली आपली चटणी तयार. चला, लेकीची फरमाईश आहे म्हटल्यावर काहीतरी पटकन होणारं, हलकं फुलकं पण पौष्टिक बनवूयात. भीती नाही वाटत ना अशी काचेची बरणी बघताना? पण मला रोजची सवय झालेली आहे अशी बरणी वापरायची. सो आता काय करायचं, इथे मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ. साधारण प्रत्येकी 1 चमचा तांदळाचं पीठ पुरेसं होतं. सो किती घावणं घ्यायचे त्या अंदाजाने तुम्ही पीठ घेऊ शकता. सो अंदाजाने मीठ घालू शकता आणि यामध्ये ना पाणी घालून सरसरीत याचं पीठ तयार करून घेऊया. पालक छानपैकी स्वच्छ धुवून घेते आणि गाजरही धुवून घेते. गाजर आता किसून घेते. पालक देखील छानपैकी चिरून घेऊया. आधी उभा चिरून घ्यायचा पालक, जितका शक्य असेल तितका बारीक चिरून घ्यायचा. भाज्या आहे ना, आता भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. यामध्ये तुमच्या मुलांना कुठल्या भाज्या खायला आवडतात, ढोबळी मिरची, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो. पण मनस्वीला ओव्हरऑल पालक खायला खूप आवडतो म्हणून मग पालक वापरते. चला, भाज्या छान चिरून झालेल्या आहेत. आता बॅटर तयार करूयात. सो हे पीठही एकसारखं ढवळून घेते. आता पुन्हा एकदा, गरज नाही याची. आता त्या भाज्या घालूयात, गाजर आणि पालक. आता पालक आपण घालतोय ना, त्यामुळे थोडासा आंबटपणा हवा म्हणून लिंबाचा रस. आता हे छान असं कालवून घेऊया. असं छान सरसरीत पीठ तयार झालं पाहिजे. आता चटणी तयार करूयात. सो चटणीला छान असा एकसंधपणा येण्यासाठी ना, त्यामध्ये मी कायम डाळवं घालते. सो 1 चमचाभर डाळवं घालायचं. यामुळे छान कन्सिस्टन्सी येते चटणीमध्ये. ओल्या नारळाचा चव आहे हा असा आहे ना, एकाच वेळेस 2-3 नारळाचा काढून फ्रीजरला ठेवत असते मी. फार सोयीचं पडतं हे. आता यामध्ये घालूयात कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, देठ काढून असे ठेवलेले असतात भांड्यामध्ये. सो कितपत तुम्हाला तिखट करायचं त्या अंदाजाने मिरच्या घालू शकता. लहान डबीतलं मीठ संपलंय म्हणून सध्या हे मोठ्या बरणीतलं वापरते. साखर मस्ट आहे चटणी बनवताना, बऱ्यापैकी साखर. आता हे ना, यात पाण्याचा अजिबात वापर न करता हे असंच सुकं आधी फिरवून घ्यायचं मिक्सरमध्ये. हे बघा, हे असं सुकं छान वाटलं गेलं की मग यामध्ये पाणी घालून हवी तशी कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करू शकतो. याने काय होतं ना, डाळवं जे आपण घातलं आहे ते छान वाटलं जातं आणि ते एकसंध होऊन जातं चटणीमध्ये. चला, येस बघा, मस्त झाले सरसरीत. तेल छानपैकी तापलेलं आहे. तर यामध्ये घालूयात मोहरी. मोहरी फुटायला लागलेली आहे
आता गॅस करतेय बंद, नाहीतर काय होतं ना ती खूप उडते आणि मग सगळं तेल उडतं गॅसवर. हिंग आणि काय होतं ना, कढीपत्ता इथे टाकला ना असा गॅसवर की सगळे शिंतोडे उडतात. म्हणून मी कायम फोडणी अशी वरण टाकायची असेल ना, कढीपत्ता इकडे आणते, म्हणजे हा पॅन इकडे आणते, म्हणजे जे काही उडायचंय ते इथे किचनच्या सिंकमध्ये उडतं आणि गॅस खराब नाही होत. हे अशीच मिक्सरच्या भांड्यामध्ये फोडणी देऊन घेते. चला घावणं घालायला आता सुरुवात करूयात. तवा इथे तापायला लावलेला आहे, यात घालूयात थोडंसं तेल आणि हे तेल आहे ना छान पांगवून घ्यायचं. तवा छान ग्रीस करायचं. तवा छान गरम झाला. आता हे मिश्रण पुन्हा एकदा छान असं मिक्स करायचं. तव्याच्या कडेने सोडायला सुरू करायचं आणि मग मध्यम. आता हे झाकण ठेवून आणि हे घावण पण झालेलं आहे. थोड्या वेळाने खाणार असेल ना तर इथे मी अशी जाळी ठेवलीच आहे, लगोलग खायचे. असं छान तव्यावर घालून घ्यायचं.